जय महाराष्ट्र. नमस्कार. मी पत्रकार सचिन सुभाष राणे जुचंद्र. आपण पाहू शकता तेवढी घाण आहे. घाण गटाराचं पाणी सोडण्यात आलेलं आहे. आपण हां घाण गटाराचं पाणी ते सोडलेलं आहे बघा. बरं आहे ना. बरोबर पाहू शकता. आपण आज त्यासाठी येते या परिसरामध्ये घाण गटाराचं पाणी सोडून अक्षरशः जे विद्यार्थी शाळेत जात असतील त्यांच्या अंगावर अक्षरशः घाण उडते. इथे पाहू शकता साठलेलं पाणी आहे. हे कशा प्रकारे हे काम ठेवलेलं इकडे हटवून टाका. हे पाहू शकता. पाण्याला वाट मोकळी करून द्या पहिले आधी. बरं आहे ना. तकलीफ होते की नाही. घाणीच्या वासात जे लोक विकतात आहेत. हे शौचाचे घाण पाणी सोडलेलं आहे इकडे. वास एवढा घाण वाढतोय. आरोग्य बिघडण्याच्या आधी हे सगळं हटवून टाका. इथे पाणी मोकळं करा. जायला वाट द्या. पाण्याला हटवून टाका हे सगळं. आपण त्यासाठी मध्ये परिसर पाहू शकता. ज्यावेळेस पाऊस पडतो त्यावेळेस घाण शौचाचे पाणी सोसायटीमधून किंवा या बिल्डिंगमधून सोडलं जातं. पाहू शकता या वासामध्ये लोक कसे चालतात, प्रवास करतात आहे बघा. घाणीचा वास पूर्णपणे. आणि पाहू शकता घाणी परिसर एकदम घाण झालेला आहे. हा घाण झालेला परिसर आहे पूर्णपणे. बिल्डिंगचं सोसायटीचं घाणेरडं पाणी शौचाचं पाणी सोडलं जातं इकडे. इकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे. आणि स्थानिक नागरिकांना विनंती केली लक्ष पुरवा. पाण्याला पहिले वाट मोकळी करून द्या. प्रत्येक ठिकाणी अलीकाल भराव झालेले आहे. सगळं झालेलं आहे. पाणी तुंबलेलं अवस्थेत आहे. पाहू शकता. आणि पुन्हा एकदा नमूद करतो स्थानिक नगरसेवकांनी लक्ष द्या. आणि आज हे पत्रे जे बांधलेले आहेत काय बांधलेले आहेत त्या काही उडून टाका. हे त्याने पाणी साठलेलं आहे. ते घाणेरडं पाणी आहे. शौचाचं पाणी आहे हे. पाहू शकता किती मोठ्या प्रमाणात घाण आहे बघा. इथे सुद्धा तिथे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे. कारण आरोग्य कोणाचंही बिघडायला नको. वा पाण्याला वाट मोकळी करून द्या आधी पहिला. सर्व सोसायट्यांचं सोडं बिल्डिंगचं घाणीचं पाणी रस्त्यावर सोडलं जातं आहे. लक्षात घ्या पहिला. म्हणजे जसा पाऊस पडतो तसा घाणीचं पाणी सोडलं जातं. म्हणजे तसंच राहतं. वास मारतो एकदम घाण. ते गांभीर्याने लक्ष द्या. जय महाराष्ट्र.